आवळ्याचं लोणचं आणि आप्पे. आवळ्याची सुरुवात करू लोणचं बनवायसाठी. आणि तुम्ही बोलशाल की आप्पे तर आपण बनवलेले, तर हे बघा, ही आप्प्यांची चिवडी आपण बनवलेली, पण परत कशी. तर गाईज हे तुमच्या कमेंटवरून आपण एक रव्याच्या आप्प्यांचं हे बनवतोय. तुमची कमेंट आलेली त्याच्यावरून. चला बघू पहिले कसे बनवायचे. पाणी उकडल्यानंतर गाईज अशी चाळणी ठेवायची आहे. गाईज ते हे बघा, आवळा ह्यो आपल्याला आधी धुवून नीट साफ करून मग या चाळणीच्या वर ठेवायचा आहे आणि खाली पाणी उकळू द्यायचंय. गाईज हे बघा, हे होतंय तोपर्यंत आपल्याला इथं गूळ हे करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला गूळ कटिंग करून घ्यायचा आहे एकदम बारीक. तर गाईज हे बघा, हे आपलं जे आवळे आपण ठेवलेले इथं वाफेवर उकळवायला, तर हे बघा, हे तुम्हाला कसे चेक करायचे ते मी सांगतो. हे बघा गाईज, थोडंसं चाकू लावायचा आणि आपोआप फुटून जातात बघा मधून. हे बघा गाईज, असं करून एकदा बघा तर तुमचे झाले असतील. हे बघा गाईज, हे बघा, तुम्ही फक्त थोडंसं चाकू लावा, ते आपोआप मधून फुटून जातात. हे बघा, असं कधी तुमचं पण होत असेल तर तुमचे एकदम बरोबर वाफेवर शिजलेले आहेत. हे बघा, हे आपलं गुळाचं आपण जे बारीक केलेलं होतं ते, आणि हे बघा, हे आपले आवळे पण इथे तयार आहेत. गाईस हे बघा, अशा पूर्ण फोडी करून घ्या आवळ्याच्या, सगळ्या आवळ्यांच्या असे थोड्या थोड्या हे करून घ्या. गाईस ते काचेची बरणी घेऊन घ्यायची आणि पहिले हे बघा असं लेअर सारखं टाकायचं आहे. पहिले आवळा आणि मग नंतर हे गूळ आणि परत त्याच्यावर आवळा आणि परत त्याच्यावर गूळ असं टाकून घ्या. आणि म्हणजे टाकल्यानंतर असं मिक्स करून घ्या नीट, म्हणजे ते मिक्स होईल. गाईस तर तुम्हाला समजलंच असेल तर असं 15 दिवस बरणीत उन्हात ठेवायची आहे. तर गाईज आता 15 दिवसानंतर लोणच्याचं पण आपण टाकलं. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करून बेल आयकॉन सेट करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर चला आता रवा आप्पे तुमची फरमाईश ती व्हिडिओ स्टार्ट करू आता. तर चला बघू. गाईस तर आम्ही ते रवा घेऊन घेतोय 2 वाट्या. गाईस थोडीशी दही घेऊन घ्यायची आता. गाईस हे मिक्स होण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्या आणि हाताने नीट मिक्स करा. गाईज मग 15 मिनटं झाकून ठेवा. आणि मग नंतर हे बघा गाईज, तुम्हाला टमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा असं नीट बारीक कापून याच्यात मिक्स करायचं आहे आता नीट. हे बघा गाईज 15 मिनटानंतर हे थोडंसं नीट होऊन जातं घट्ट.
आणि मग याच्यावर तुम्ही टाकून द्या. गाईज चवीनुसार मीठ टाकायचे आता. थोडासा सोडा टाकून घ्यायचा आहे आता. गाईज हे बघा, हे आपलं आप्प्यांचं भांडं. हे तुमच्याकडे पण असेल तर असं गॅसवर ठेवून घ्या. आणि याचे जे प्रत्येक जे होल आहेत त्यांच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आता आपल्याला. गाईस आता जे आपलं बनवलेलं होतं ते टाकून घ्या आप्प्याच्या याच्यामध्ये. गाईस ते बघा, असे थोडंसं चाकू लावून बघून घ्यायचं की हे शिजलेत का. ते आपोआप पलटले म्हणजे एकदम हलके असे पलटले की समजायचं की शिजलेत. आणि जर कधी तुमच्या पॅनला ते चिपकत असतील तर मग शिजले नाही आहे, थोडा वेळ अजून वाफवायला ठेवायचे तुम्हाला. गाईस आता हे बघा, हे रेडी आहे. तर पहिले व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सांगा ही रेसिपी तुम्ही पण घरी बनवा आणि सांगा कशी झाली आहे. आणि व्हिडिओ पण कशी झाली आहे ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही आमच्या व्हॉट्सअप आणि इंस्टा ग्रुपला पण फॉलो करू शकतात, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. तर चला रेसिपी कशी झाली आहे हे बघू आपण आता.